दक्षिण मुंबई लोकसभेसाठी भाजप विरुद्ध ठाकरे गटात थेट लढत। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव निश्चित। आज विधिमंडळात पार पडणार राज्य मंत्रिमंडळाची बैठकीतून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणता मोठा निर्णय घेणार याकडे लक्ष। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल। सलीम कुत्ता व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल तर राजकीय सुडातून गुन्हा दाखल करण्यात आला, बडगुजरांचा आरोप। अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस। आज मुंबईतील शहरांच्या समस्यांवर कायदा व सुव्यवस्थेवर होणार चर्चा। भाजप निवडणूक समितीची दिल्लीत आज बैठक। 100हून अधिक लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता। नाशिकची सिटी लिंक बस सेवा पुन्हा बंद। वाहकांचं 2 महिन्यांपासून वेतन रखडल्यानं सेवा बंद करण्याचा निर्णय। बस सेवा बंद झाल्यानं प्रवाशांचे हाल। मव्यातील जागा वाटपाचा तिढा वरिष्ठांच्या कोर्टात। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि खरगे 2 दिवसात होणाऱ्या अंतिम बैठकीत घेणार निर्णय। वंचितचा मव्याकडे 27 जागांचा प्रस्ताव। वंचितच्या भूमिकेमुळे मव्या नेते सांशक, मात्र ठाकरे गट 48 पैकी 20 जागा लढण्यावर ठाम। अखिलेश यादवांना सीबीआयची नोटीस। बहुचर्चित अवैध खनन प्रकरणी साक्ष नोंदवण्यासाठी नोटीस। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषयाची सक्ती। मराठी अंमलबजावणीचे शिक्षण उपसंचालकांना आदेश। मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात कॅवेट दाखल। मराठा नेते विनोद पाटलांनी दाखल केले कॅवेट। बदल्यांसाठी आग्रही श्रीकांत देशपांडेंचीच तडकाबडकी बदली। चहल आणि भिडेंच्या बदलीसाठी आग्रही देशपांडेंचीच उचल मागणी। पाम बीचलगतच्या पाणथळ जमिनीवर निवासी संकुले उभारण्यास परवानगी। नवी मुंबई महापालिकेच्या निर्णयामुळे फ्लेमिंगोचा अधिवास धोक्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।